नमस्कार. महापालिकांचा महाआखाडा सुरू आहे आणि महापालिकांच्या या रणसंग्रामात आपण आता थेट बोलणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी स्वागत आहे तुमचं न्यूज 18 मराठीवरती. तुमचं स्वागत आहे. आम्ही अलीकडेच मराठी नामकरण केलेलं आहे. आमचं न्यूज 18 लोकमतचं आता न्यूज 18 मराठी झालं आहे. मराठीचाच मुद्दा घेऊन तुम्ही ह्या सगळ्या महापालिकेमध्ये पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने उतरलेला आहात, खास करून मुंबईमध्ये. काय तुम्हाला वाटतं की मराठीचा मुद्दा घेऊन ही एवढी मराठीचा मुद्दा हा विषय नाही आहे. आता मुंबईवरती येणारं संकट हे मला असं वाटतं हे उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे आणि त्याची मला असं वाटतं जाणीव करून देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु एकदा ही शहरं आपल्या हातातनं गेली की ती परत येणार नाहीत. आणि त्याच्यासाठी म्हणून मी हे जे काल मी सगळं सांगितलं, काल जे मांडलं मी माझ्या सभेमध्ये, तर ते त्याच दृष्टिकोनातून मी मांडलं आणि मला असं वाटतं लोकांना समजलं असेल मी काय म्हणतोय ते. आज मुंबई आहे, उद्या पुणे असेल, उद्या नाशिक असेल. म्हणजे मराठी माणसाने मशागत केलेली, सर्वार्थाने मशागत केलेली ही सगळी शहरं, ज्याच्यामध्ये इतर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या इतर अमराठी लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग असेल, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ज्याला आपण सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या किंवा काय आहे, तुम्ही बाहेरची राज्य आणि बाहेरची शहरं पाहिल्यानंतर आपल्या लोकांनी ही शहरं किंवा हे राज्य उभं करताना काय काय कष्ट घेतलेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि ते बाहेर नसल्यामुळे ती माणसं सगळेजण येऊन आपलं राज्य हे पैशाने विकत घेऊन, जागा विकत घेऊन, जमिनी विकत घेऊन हे आपलं अस्तित्व कमी करून त्यांचं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न हा जो चालू आहे. आणि आज झालं असं की केंद्र आणि राज्य आज त्यांच्या हातामध्ये आहे आणि केंद्र राज्य तिकडे कोणाची सत्ता आहे हा माझा विषय नाही आहे. परंतु तुम्ही त्याचा आधार घेऊन ज्या वेळेला माझ्या घरात शिरायचा प्रयत्न करताय, त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. पण या लढाईमध्ये ज्या पद्धतीनं आता तुम्ही शब्द ठाकरेंच्या नावाने दोघेही तुम्ही बंधू एकत्र आलेला आहात आणि शब्द ठाकरेंच्या नावाने तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे सगळ्या जनतेला, मुंबईला, आणि आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणावरती ही सगळी शहरं सारख्याच प्रश्नांमधनं जात आहेत, तर अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की विरोधक जे आहेत किंवा आत्ता सत्ताधारी पक्षामधला भाजप आहे जो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही म्हणजे विकास विरोधी आहात? याच्यात विकास विरोधाचा काय संबंध येतो? प्रश्न असा आहे, जर समजा ह्या लोकांनी विकास केला आहे तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर तुम्ही विकास केला आहेत ना, विकास विरोधी कोण आहेत मग? आत्ता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत. भाजपच्या पॅम्पलेटमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये 5-5 हजार रुपये तुम्ही लोकांना प्रत्येक मताला वाटताय. येत आहेत कुठून पैसे? आणि जर तुम्ही विकास केला आहे तर पैसे का वाटताय? एवढा साधा प्रश्न आहे ना. आणि मी ज्या वेळेला समजा बोलतोय की बाबा काय गौतम अडाणीबद्दल बोलतोय, मी गौतम अडाणी हा माझा विषय नाही आहे. मी कालच म्हटलं या देशामध्ये उद्योगपती आले पाहिजेत, उद्योगपती वाढले पाहिजेत, या देशामध्ये पैसे आले पाहिजेत, लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता असला पाहिजे. आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, मुलं मुली यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, त्यांची घरं भरली पाहिजेत. उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाही आहे. परंतु एका उद्योगपतीवरती 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली हे मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे विकासाच्या आड येणारा मी माणूस नाही. आणि विकास बघायचा असेल तर मला असं वाटतं नाशिकमध्ये जाऊन एकदा फडणवीस आणि या लोकांनी बघावं, ज्याचं जे नंतर ते दत्तक घेऊन काहीतरी करणार होते, काही नाही झालं. नाशिकच्या स्मार्ट सिटी करणार म्हणून त्या स्मार्ट सिटीमध्ये आम्ही केलेली कामं फोटो दाखवत होते. ह्यांनी काय नव्याने केलं ते तर सांगा मला. आता कोस्टल रोड मुंबईमधला, या कोस्टल रोडचं भूमिपूजन, त्याचा आराखडा, त्याच्या सगळ्या गोष्टी या उद्धव ठाकरेंनी केल्यात. त्याचे फोटोही जाहीर केले काल. प्रश्न असा आहे ना की विकासाच्या आड आम्हाला यायचं नाही आणि येणार पण नाही आम्ही.
परंतु तो विकास हा इथल्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी उपयोगाचा असेल तर त्या विकासाला अर्थ आहे ना. मराठी माणसाच्या थडग्यावरती तुमचा विकास जर घडणार असेल तर काय चाटायचा तो विकास. पण तुम्हाला हे असं वाटतंय की जाणून बुजून खरंच मराठी माणसाला अशा पद्धतीने तुम्हाला नाही वाटत आहे? मला असं वाटतं हा पत्रकार, पोलीस, प्रशासन, इतर सगळे जेवढ्या गोष्टी, एक माणूस इथे येतो कोणतरी UP बिहारचा आणि तो तुम्हाला सांगतो की इथल्या महानगरपालिकांमध्ये स्थानिक लोक जे उत्तर भारतातले लोक आहेत ह्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. सातारा, सांगली, कोल्हापूरवरनं हे बाहेरची लोक येतात आणि नोकऱ्या घेऊन जातात. बाहेरची सातारा, सांगली, कोल्हापूर हे बाहेरचे म्हणतात. हे दुसऱ्या राज्यांमधनं आले इथे आणि इथे येऊन आम्हाला सांगणार, आमच्या पोरापोरींना सांगणार, मुलांना बाळांना सांगणार की तुम्ही बाहेरचे म्हणून आणि आम्ही स्थानिक म्हणून. भाजपचा एक माणूस येऊन कोणतरी कृपाशंकर सिंग येतो आणि म्हणतो की इथला महापौर उत्तर भारतीय होणार. तुमच्या नाकावर टेचून ह्यांची हिंमत कशी होते इथे बोलायची? एक कोणतरी त्या तामिळनाडूमधनं माणूस येतो आणि म्हणतो की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध? मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून. ही सगळी वाक्य तुम्ही उद्या त्यांच्या राज्यात जाऊन बोला, उभे फाडतील. पण मग असं का होतं म्हणजे मुंबईच्या याचं बाबतीत कारण राज्यकर्ते जे राज्यकर्ते आहेत ते जेवढे खमके पाहिजेत, कळलं का? काय होतं, राज्यकर्ता जो असतो ना हा बसलेला माणूस पाहिजे. हा बसवलेला माणूस असेल ना तर त्याच्याकडनं काही नाही होत. तो फक्त वरती धन्याने काय सांगितलंय त्याच्यावरती सह्या करणं एवढंच काम असतं त्याचं. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून जे आहेत, भाजप आज राष्ट्रीय पक्ष आहे. मग राष्ट्रीय पक्ष तो त्यांचे इथले मुख्य जे असतील ते ठरवणार, ते त्यांना तिथे ठरवू देत ना, असणार. माझं काय म्हणणं नाहीये त्याच्याबद्दल. परंतु तिथे तुमचे कोणते मध्य प्रदेशचे कोण होते? शिवराज सिंग चव्हाण स्वतःच्या हिमतीवरती झाले मुख्यमंत्री. तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवरती मुख्यमंत्री नाही झाले? भाजपमध्ये विचारून बघा ना एकदा. अहो साधी गोष्ट आहे ना, एक माणूस मुख्यमंत्री होता, बरोबर की नाही? मुख्यमंत्री पदावरनं निवडणूक झाली, संपली, बरोबर आहे. मग शिवसेना फोडली, मग शिंदे आले आणि त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. जर एखादा बसलेला माणूस असता, ठाम माणूस असता, त्याने नकार दिला असता. सो बसलेला आणि बसवलेला ह्याच्यामध्ये फरक असतो ना. मी तुम्हाला एक खरं सांगू का, जो भारतीय जनता पक्ष जो होता, जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलो ना, आज तो भारतीय जनता पक्ष नाही उरलाय. आणि हे भारतीय जनता पक्षातले लोकही मान्य करतील. तुम्हाला असं वाटतं की राज्यामध्ये आता खऱ्या अर्थाने त्या प्रादेशिक अस्मितेची, प्रादेशिक पक्षांची तेवढीच गरज आहे किंवा संपूर्ण अर्थातच गरज आहे. भारताच्या अर्थातच राजकारणात? गरज आहे. अहो मुळात हा कधी देश नव्हता. हो, ज्यांना आज आपण राज्य म्हणतो ते वेगवेगळे देशच होते. हा 1947 साली झालेला देश आहे हा. आणि प्रत्येक राज्याची, प्रत्येकाची एक आपापली भाषा आहे, त्याची एक संस्कृती आहे, त्यांचे एक वेगळे संस्कार आहेत, त्यांचे वेगळे सण आहेत. उद्या जर समजा उद्या तुम्ही अहमदाबादचं काय, तुमच्या गांधीनगरचं काय, बडोद्याचं, अजून कुठच्या त्यांच्या शहरांचं, त्याची मुंबई करा ना. आम्हाला हेवाही वाटेल, आनंदही वाटेल. पण आमची शहरं बळकावून तुम्ही त्याच्यातनं काय साध्य करताय? मी परवा दिवशी माझ्या भाषणामध्ये मी एक आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा एक मी उतारा वाचून दाखवला. त्याच्यामध्ये त्यांनी, बाबासाहेबांनी आमच्या तेच म्हटले ना तेव्हा, की हे जे चाललंय आता ह्याच्यामध्ये राष्ट्रीय ऐक्यास धोका पोहोचेल. आणि आज तीच गोष्ट सुरू आहे. 1960 साली जो संयुक्त महाराष्ट्र झाला त्याची चळवळ बघा ना काय होती ती.
मुंबईमधल्या काही गुजराती धनिकांनी उभी केलेली चळवळ होती आणि मुंबई महाराष्ट्राला देऊ नये, बरं का. हे बोलणारे कोण होते ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत होतो? वल्लभभाई पटेलांनी सांगावं. आचार्य यात्रांच्या पुस्तकात दिलेल्या गोष्टी आहेत या. म्हणजे एखादं शहर म्हणजे आत्ता साधारणपणे आज साधारणपणे 41% मराठी लोक मुंबईमध्ये राहतात. 41% आज, बरोबर आहे. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला किती मराठी टक्का असला विचार करा. आणि काही धनिक लोक म्हणतात की नाही ती एकतर स्वतंत्र करा किंवा ती गुजरातला द्या. हे तेव्हापासूनचं जे षडयंत्र आहे ते आता आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेलं आहे. मी काल एक व्हिडिओ दाखवला. मुंबई विमानतळ, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. मुंबईच्या विमानतळावरती तुम्ही गरबा चालवता तिथल्या स्टाफला घेऊन. काय सांगायचंय काय तुम्हाला? काय म्हणायचंय? एन्डॉस काय करायचंय तुम्हाला? याचा आपल्या लोकांना राग नाही आहेत, चिंता नाही वाटत. पण जेव्हा तुम्ही तुमचे खासदार आले आणि किती आमदार आले आणि किती नगरसेवक आले, यापेक्षा तुमच्या हातातली जी गोष्ट आहे ती जर उद्या गेलेली गोष्ट परत येत नाही. मी पुन्हा ते उद्धृत करतो मुद्दामून. त्या दिवशी मी केलं होतं माझ्या भाषणामध्ये, परत एकदा सांगतो, कारण ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथे खेळा मारून ठेवला पाहिजे इथे, की सोनं चांदी हिरे मोती कितीही काही गोष्टी करा, जमिनीला फक्त रिअल इस्टेट म्हटलेलं आहे. खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे. तुमची भाषा आणि जमीन गेली, तुमचं अस्तित्व नष्ट. आत्ता मी वाचवतो, नवी मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करू म्हणून सांगतात जाहीरनाम्यात. काय म्हणायचंय? काय 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 सांगायचं तुम्हाला? जो छटपूजेचा एक मुद्दा पूर्वी आला होता, त्याच्यानंतर आता अलीकडे कावड यात्रा सुरू झालेल्या आहेत. हे हिंदुत्वाची रूप आहेत असं म्हटलं. हा हिंदुत्वाचा. मग सांस्कृतिक ह्याला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली माझं मराठी पण घालवू नका, कळलं का? तुमच्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुमची राज्य तुम्ही सांभाळणार, तुमची अस्मिता तुम्ही सांभाळणार, तिथे तुमच्या हिंदुत्व येत नाही. तिथे हिंदुत्वाच्या बुरख्या घालून आमच्याशी लढू नका. काय चाललंय आमचं आम्हाला माहिती आहे. मग अनेक जे प्रकल्प जे आज गुजरातमध्ये जात आहेत ते काय हिंदुत्वाच्या नावाखाली जात आहेत? पण बुलेट ट्रेनचा जो विषय होता, ज्याला तुम्हाला काय वाटतं की बुलेट ट्रेन व्हायला पाहिजे की नाही, की बुलेट ट्रेन गुजरातला जाते? 100% व्हायला नाही त्याच्यात पाहिजे. अडचण आहे. अजिबात व्हायला त्याची गरज नाहीये. मी तुम्हाला काकोडकर समितीचा एक अहवाल दाखवतो. आज आपण जपानकडनं किती लोन घेतलंय, जे आता साधारणपणे ते लोन आणि व्याज पकडून साधारणपणे 2.25 लाख कोटीपर्यंत पोहोचलंय. 2.25 लाख कोटी म्हणजे साधारणपणे रोजच्या त्याच्या काहीतरी फेऱ्या काढल्यात आम्ही त्या आता, बरं का. तेवढ्या आणि 3,000 रुपये त्याचं तिकीट हे ठेवल्याशिवाय ती परवडू शकत नाही. नंबर 1. नंबर 2, काकोडकर समितीच्या अहवालात दिले की 1 लाख कोटीमध्ये संपूर्ण देशाची रेल्वे व्यवस्था ठणठणीत होऊ शकते, बरोबर. तिसरी गोष्ट, लांबच्या पल्ल्याच्या गोष्टी असतात तिथे तुम्हाला ही बुलेट ट्रेन, उद्या कन्याकुमारी ते बाबा काश्मीर आहे, दिल्ली आहे, मुंबई ते कलकत्ता आहे, बरोबर आहे, मुंबई ते मद्रास आहे. एवढ्या लांब पल्ल्याच्या ज्या काही गोष्टी असतात तुम्ही तिकडे पण जाऊन बघा, जपानमध्ये जाऊन बघा. लांब पल्ल्याच्या ज्या गोष्टी असतात तिथे ह्या गोष्टी सुविधा द्यायच्या असतात. आज जवळपास मुंबईपासून अहमदाबादला सकाळपासून रात्रीपर्यंत किती ट्रेन्स जातात आणि त्यातल्या जवळपास 40% ते 45% ट्रेन्स रिकाम्या असतात. म्हणजे असं नाहीये ना की इथे वाहतूक नाही आहे. वाहतूक असताना जर 40-45% जर रेल्वे रिकाम्या जात असतील तर बुलेट ट्रेनने काय होणार आहे? प्लॅनिंग ही गोष्ट नावाची बोलतोय ना मी मगापासून तुम्हाला, की ते त्याचं शेवटचं स्टेशन कुठे ते बघा, जिकडे नरेंद्र मोदींनी गिफ्ट सिटी उभी केली आहे.
जिकडे अजून एक मुंबईपेक्षा 1.5 मोठं एक शहर बसवत आहेत. कळलं का? जवळपास 1.5 लाख कोटी का 2 लाख कोटीचं तिथे इन्व्हेस्टमेंट येते. हे म्हणजे हे तिकडे शेवटच्या स्टेशनपर्यंत ह्या गोष्टी सुरू आहेत आणि हाच रूट आहे तो मुंबईला पोहोचण्याचा. आणि याच्यासाठी म्हणून त्यांना MMR पाहिजे, म्हणून ह्यांना ठाणा पाहिजे. भौगोलिकदृष्ट्या तुम्ही जर नीट बघितलं तर ठाणा, पालघर, तुमची त्यातली शहरं कल्याण, डोंबिवली वगैरे वगैरे ही कशासाठी पाहिजेत. आणि हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे कामाला लागलेत. आमची मराठी लोक कामाला लागले जी भाजपमध्ये आहेत, जी शिंदेकडे आहेत. आमचेच इथे स्वकीयांचा घात करतायत. अजून काय बोलायचं? पण हा जो सगळा मुद्दा आहे, तुम्ही साधारणतः 40% उल्लेख केलात की मराठी 40-41% असतील आजच्या घडीला मुंबईमध्ये. तुम्हाला असं वाटतं की मुंबईची ही जी आत्ताची जी निवडणूक आहे ही त्या अर्थाने मराठीचंच विभाजन होणार आहे? तुमच्या विरोधात प्रामुख्यानं 87 जागावर शिंदे. हा त्यांचा हेतू आहे ना, हाच त्यांचा उद्देश आहे ना, की तुम्ही जातीमध्ये वाटा, जातीमध्ये फाटून घ्या, मग मराठी आणि OBC मध्ये वाद लावून टाका, मग मराठी आणि गुजरातीमध्ये वाट लावा, मग मराठी आणि मराठ्यांमध्ये लावून टाका. हेच ह्यांचं राजकारण सुरू आहे आणि याच्यातनं हे सगळे राज्य करतायत. हे आमच्या लोकांना समजत नाही. मी काल परवाकडे मी जाहीर सभेमध्ये आवाहन केलं की सर्व राजकीय पक्षामधल्या मराठी लोकांनी समजून घेतलं पाहिजे काय चालू आहे. एकदा दिली हातात असलेली गोष्ट गेली ना, त्याच्यानंतर फक्त पश्चातापाचा हात कपाळावरती मारत बसावा लागतो. दुसरं तिसरं काही नाही होणार आहे. महाराष्ट्रामधले मी फक्त हे निवडणुकीचं मतदान, मी हे काय आज पहिल्यांदा बोलत नाहीये, मी ह्याच्या अगोदर इतकी वर्ष बोलतोय मी हे. हा काय आज झालेला साक्षात्कार नाहीये मला. पण हे कशा प्रकारे ह्या गोष्टी आवळतायत आणि कशा प्रकारे ह्या गोष्टी ते नेतायत हे जरा नीट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं तुमच्यातला पत्रकार बाजूला ठेवून तुमच्यातला मराठी पत्रकार जागा झाला पाहिजे. आम्ही तर मराठी पत्रकारिता म्हणजे मराठी चॅनलसाठीच काम करतो. पत्रकार आमचा जागा आहे. चॅनलसाठी काम करणं नाही माझं म्हणणं आहे की त्या जाणीवा जिवंत असल्या पाहिजेत. निश्चितच म्हणजे मराठी भाषा म्हणून मराठी भाषेसाठीची जाणीव, अस्तित्व प्रश्न आहे हा अस्तित्वाचा. त्या अर्थाने तुम्हाला असं वाटतं हा खरंच अस्तित्वाचा प्रश्न? 100%. भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं नाही समजत आता त्यांना, नाही समजत आहे. आज मी तुम्हाला सांगतो ना, ह्यासाठी मी एक वेगळा इंटरव्ह्यू देईन. कळलं का? भारतीय जनता पक्षामधल्या मराठी लोकांची मानसिकता याच्यावरती मी तुम्हाला एक वेगळा इंटरव्ह्यू देईन मी. तुम्हाला काय वाटलं माझ्याशी बोलत नाहीत ती लोक? अनेक माझ्या परिचयाचे लोक आहेत, अनेक लोक आहेत. हे तुझा घड्याळ बाजूला कर रे. एक जो पॅटर्न तयार झालाय आत्ताच्या सगळ्या राजकारणामध्ये, पैशाचा अवडंबर झालेला आहे. अवडंबर आणि एवढा पैसा पाहिलाय का कधी? मी काल ठाण्याच्या सभेमध्ये जाहीर केलं ना, आमच्याकडे आलेल्या 3 जणांना 15 कोटीची ऑफर दिली एका घरात. कोणाला 5 कोटीची, कोणाला 2 कोटीची, कोणाला 1 कोटीची. आत्ता राज्यातल्या निवडणुका झाल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तिथे हे सगळे पैसे वाटले. 5-5 हजार रुपये मताला. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, मतदार किती आहे, येतात कुठून पैसे? एरवी तुम्हाला सर्वसामान्य माणसाला विचारणार की ही कॅश कुठून आली, मग तुम्ही बँकेमध्ये किती भरले, मग तुमचे डिपॉझिट किती आहे, सगळे 100 प्रश्न तुम्ही माणसाला विचारणार. आणि निवडणुकीच्या काळात बिनधास्तपणे हे सगळेजण पैसे वाटतायत, ज्याच्या क्लिप्स येत आहेत, कोणी नाही विचारणार त्यांना. म्हणजे एवढे वाटल्यावर हे किती उभे करत असतील याचा पण अंदाज बांधा. साधी गोष्ट आपण बघूया हो. एक तो मागे तो जेव्हा शिवसेना फुटली, ते काय 40 आमदार गेले आणि मग ते कोणी प्रत्येकाने काहीतरी 50-50 कोटी रुपये दिले, घेतलेले पैसे आणि दिलेले पैसे लपून राहत नाहीत ना असे. ते आलेच ना बाहेर काहीतरी 50-50 कोटी वगैरे. मग ते सगळं सुरू झालं, 50 खोके 50 खोके 50 खोके. 50 खोके म्हणजे किती? 50 कोटी रुपये ना, बरोबर ना? 40 आमदारांचे किती झाले हो? 2000 कोटी रुपये झाले.
म्हणजे आमदार फोडण्यासाठी तुम्ही 2,000 कोटी रुपये वापरलेत. अहो याच्यात स्टील प्लांट येतो. पण हे थांबेल कुठेतरी असं वाटतं तुम्हाला? म्हणजे ज्या सगळ्याच पक्षांमध्ये मला असं वाटतं पक्ष चालवायचा म्हटलं की पैसा लागतो असं सगळेच जण म्हणतात. हे बघा, निवडणूक लढवायला पैसे लागतात का? हो लागतात. पक्ष चालवायला पैसे लागतात का? हो लागतात. याचा अर्थ महाराष्ट्र किंवा तुमचं राज्य ओरबाडणं असं नसतो ना. का ह्याच्या आधी निवडणुका नाही झाल्या? ही पहिली निवडणूक आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये 92,000 कोटीच्या ठेवी होत्या, त्या आता 70,000 कोटीवरती आणल्यात. कुठे घातले पैसे? ते मध्यंतरी माहिती आहे तुम्हाला, सुशोभीकरणाच्या नावाखाली पोल्सला दिवे लावले होते, डान्स मार करून ठेवला होता सगळ्या शहरांचा. काय झालं होतं दिव्यांचं? कुठे गेले ते दिवे? दिसत नाहीत. आणि तुम्ही प्रश्नही त्यांना विचारत नाहीत की तो जो खर्च केला तुम्ही नुसतं दाखवायला, ते पैसे कुठे गेले? ते जे पोलवरती ते काहीतरी मोर का काहीतरी म्हणायचं, त्याला काहीतरी मोर म्हणतात वगैरे वर, त्यात दिसत मोर नाहीच त्याच्यात, पण ते 70,000 रुपये एकाची किंमत आहे त्याची. चायनीज लाईट मग पैसे बरं चायनाला कुठे गेले? कुठे ते दिवे? खेळ मांडलाय का सगळा? तुम्ही त्या लाडकी बहीण योजनेमध्ये म्हणताय की आम्ही 1,500 रुपये देतोय, मग आम्ही 2,100 करणार होतो, पण 1,500 रुपये आज तुम्ही आमच्या माता भगिनींना देताय. महागाई किती वाढवून ठेवली हो? 1,000 रुपयाचा सिलेंडर आहे फक्त महिन्याला. 1,500 मध्ये फक्त 1,000 रुपये सिलेंडरवरती गेले तुमचे. काय करणार 500 रुपयात? पण याच्यावरती तुम्ही त्यांच्याकडनं मतं मागताय. माझ्या माता भगिनींना पण समजलं पाहिजे आपल्याकडनं आपल्याला देतायत काय आणि काढून घेतायत किती. देतायत त्याच्या 50 पट तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेताय. मुलींच्या शिक्षणावरती खर्च करा. मुलींच्या आज ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या संरक्षणावरती खर्च करा, त्यांच्या कॉलेजवरती खर्च करा. आज अनेक मुली, आज ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणच्या मुली आज शिक्षणापासून वंचित आहेत, मुलं वंचित आहेत. आज महिलांसाठी आज तुम्हाला रस्त्यांवरती तुम्हाला स्वच्छतागृह मिळत नाहीत. पण हे सगळे मुद्दे जे आहेत, आपली लोकसंख्या आणि ह्याच्याप्रमाणे सातत्याने येत राहतील, कारण ती मुळात सगळ्या पक्षांची स्वच्छतागृहांना काय लागतंय? लोकसंख्येचं स्वच्छ भारत नावाचं अभियान त्यांनी चालवलं. हा म्हणजे काय केलं? स्वच्छ भारत म्हणजे भारत स्वच्छ करून टाकायचा. करतातच आहेत महाराष्ट्र स्वच्छ. पैसे इकडनं पैसे काढ, तिकडनं पैसे काढ. अदानी आहेच त्यांच्या मदतीला. पुण्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या, तिकडे तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला त्याशी माझ्या पहिल्या भाषणात सांगितलं नाही का, मी माझ्या नाशिकच्या, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना महाराष्ट्रामध्ये की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. पण या निवडणुकानंतर होईल काय? गोंधळ निर्माण करायचा की तुम्हाला स्पष्ट चित्रच नाही दिसलं पाहिजे. हा एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. इथे गोंधळ, इथे गोंधळ, इथे सगळ्या ठिकाणी गोंधळ. म्हणजे तुम्हाला पत्रकाराचा प्रश्न पण विचारताना गोंधळ झाला पाहिजे. होतोच ना मग एक्झॅक्टली. नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकानंतर कुठेतरी एक स्थैर्य येईल, काहीतरी येईल? आता मला असं वाटतं की काय खालून काठी नाही बसली तर वरून परमेश्वराची तरी काठी बसेल. देवाची काठी आहे असं वाटतं. देवाची काठी आहेच. पण ही काठी जर का असायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पहिली आत्ता मला असं वाटतं जनतेची काठी बसणं गरजेचं आहे या निवडणुकीत. तुमचे आजोबा पण जनतेला देवच म्हणायचे. हो, आम्ही मानतोच की मग प्रत्येकाने मानलंच पाहिजे. पण या सगळ्या एक छोटा अजून शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही दोघं एकत्र आलात, बंधू म्हणून एकत्र आलात, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं की या मुंबई महापालिकेमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये तुम्ही कमी लक्ष दिलं आणि मुंबई महापालिकेमध्ये जास्त वेळच कमी मिळाला. आरक्षणाच्या ज्या काही जागांचं आरक्षणाच्या जागा ज्या असतात, बरोबर आहे, हे यायला यादी उशिरा आली. अहो परवा दिवशी तर फायनल यादी आली वोटिंगची 4 दिवसापूर्वी. मतदारांची यादी निवडणूक आयोगाकडनं आत्ता 4 दिवसापूर्वी आली. देवेंद्र फडणवीसांना 18 का 19 तारखेला दावोसला जायचंय म्हणून 30च्या अगोदर म्हणजे 27-28 ला होणारी निवडणूक 15 तारखेला घेतली.
पण मी त्याशी म्हटलं मी सर्व बाहेरच्या सर्व शहरांमधल्या मतदारांची मी दिलगिरीच व्यक्त करतो की या सगळ्या कारणासाठी मला बाहेर तिथे येता नाही आलं. परंतु आज मुंबई ही जास्ती महत्त्वाची एवढ्यासाठी, आज मुंबई वाचली तर उद्या पुणे वाचणार आहे, नाशिक वाचणार आहे, ठाणा वाचणार आहे, सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. पण मुंबई जर गेली हातातनं तर महाराष्ट्राचा हे झारखंड करून ठेवतील किंवा UP बिहार करून ठेवतील. ज्या पद्धतीनं आज राज ठाकरे आपल्याशी बोललेले आहेत, नेहमीप्रमाणेच सडेतोड बोललेले आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की त्यांचा आत्ताचा जो भर आहे आणि आत्ताचं ही जी महापालिकांचा महाआखाडा सुरू आहे त्याच्यामधलं जे निवडणुकीचं राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये मुंबई ही किती महत्त्वाची आहे याच्यावरतीच आत्तासुद्धा त्यांनी तितक्याच महत्त्वाचं अधोरेखित केलेलं आहे. तुम्ही आमच्याशी बोललात, न्यूज 18 मराठी सोबत बोललात. धन्यवाद. नमस्कार.